चुकून दूध तापवायचं राहिलं किंवा ह्या उन्हाळ्यामुळं दूध खराब झालं असेल, दुधामध्ये काहीतरी पडले आमटी वगैरे आणि त्यामुळं दूध खराब झालं असेल, काही होऊन दे, दूध खराब झालं असेल तर लगेचच ही मिठाई तयार करायची. खूप सुंदर तयार होते बरं का ही मिठाई. कारण की आज असंच झालं माझ्या बाबतीत. मी मिठाई करायला घेतली होती, ती सुद्धा खराब झालेल्या दुधापासून. अगदी महागडी जी बाजारामध्ये मिळते ना कलाकंद किंवा पांढरी शुभ्र बर्फी, बेकरीमध्ये गेल्यानंतर खायला देतात ना, आणि खूप महागडी असते, 1000 रुपयाची किलो. अशीच ही बर्फी तयार केली आहे मी घरामध्ये. दूध नासलं होतं, एका पोटलीमध्ये बांधून ठेवलं आणि नंतर ते थोडंसं जड वस्तू ठेवून, अगदी पनीर करतात ना त्याच पद्धतीनं इथं ठेवलं होतं. बघू शकताय किती छान असं हे घटसर झालं आहे. पनीर होतं तसंच, पण थोडं मऊ झालं होतं, कारण की इथं आपण मिठाई करणार आहोत. तर चांगलं हे आहे ते मर्दून घेतलं आणि ह्याचा गोळा करून ठेवला. आणि ही आहे ती बर्फी सेट होण्यासाठी हे मळतानाच मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलं आहे, कारण की जरा वेगळ्या पद्धतीनं ही बर्फी तयार केली आहे सेट होण्यासाठी आणि ह्याचा एकजीव येण्यासाठी. कारण की जरासं वसवशीत वाटत होतं मला दुधाचं हे. आणि उन्हाळ्यामुळं माझ्या बहिणीनं मला दूध घेऊन आलती इकडं, ती दुसऱ्या गावाला राहते आणि तिथून मला दूध घेऊन आलती. थोडंसं ढवळाढवळी, कारण उन्हाचं चालते. आणि घरी आल्यानंतर हे दूध फुटलं आणि ह्या दुधापासून म्हणलं हे आपण बर्फीच तयार करायची. आणि चांगलं मर्दून मी थोडासा गोळा करून ठेवला होता एक अर्ध्या तासासाठी, आणि तो लगेच गोळा मी बर्फी करायला घेतला. गॅस शेगडी आहे ती बंदच आहे. कढईमध्ये घातलं आहे जे आपण चांगलं मिक्स करून घेतलं होतं ना, जे पनीरसारखं दूध फाटलेलं ते आहे ते घालून घेतलं. 2-4 चमचा मिल्क पावडर घातली आहे, विलायची घातली आहे आणि ह्यामध्ये घातले आहे आपल्याला जितकं गोड पाहिजे तिथं साखर घालायची. आणि गॅस शेगडी किंवा गॅस आहे ते चालू करायचा आणि फ्लेम आहे ती मीडियम ते लो फ्लेमवरच ही बर्फी तयार करून घ्यायची. इतकी सुंदर झाली आहे सांगतो ही बर्फी, दाणेदार, अगदी पांढरी शुभ्र, आणि कुणाला पटणारसुद्धा नाही की ही खराब झालेल्या किंवा नसलेल्या दुधापासून ही बर्फी तयार केली आहे. विलायची घातलं आहे, जायफळ घातलं आहे, ह्यामध्ये घातलं आहे मिल्क पावडर 4 चमचा, आणि हे फाटलेलं दूध आणि साखर आपल्या आवडीनुसार. आणि हे सगळे मिक्सचर आहे ते आपण थोडं थोडं करून म्हणजे थांबवायचंच नाही, मिक्स करायचं. साखर वितळल तसं हे एकदम मऊ पडतं आणि खूप छान टेस्टला होतं बरं का. तुम्ही आणि कोणते ड्रायफ्रूट असतील तर ते ॲड केले तरी चालतात. माझ्याकडून चूक झाली की मी ड्रायफ्रूटसुद्धा ह्यामध्ये ॲड केले पाहिजे होते. पहिल्यांदाच करत होतो असला काही तर प्रकार, आणि म्हटलं ते ड्रायफ्रूटसुद्धा वाया नाही गेले पाहिजेत असं मला वाटलं. जोपर्यंत हे चिटकायचा गोळा होईल ना तोपर्यंत हे मिक्स करायचं, आणि जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं गोळा गोळा व्हायला लागतं. कारण की अगोदरच पाणी सोक झालं असतं, म्हणजे पाणी आपण काढलं असतं, त्यामुळं साखरेचं जे पाणी असतं तेवढंच ते होऊनच गोळा तयार होतो. आणि तयार झाले आपलं हे मस्त अशी बर्फी. कुणाला पटणारसुद्धा नाही, ही खराब झालेल्या दुधापासून बर्फी केली. आणि आमच्या घरात मी सांगितलंच नाही कशापासून केले, रेसिपी करायला असं म्हणले आणि ही बर्फी तयार केली. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला सगळी विचारणार आहेत, हा कारभार केली होतीस वय तू, असंच म्हणणार आहेत. तर हे आता काय केलं आहे, ताटामध्ये तूप लावलं आहे आणि ही बर्फीचं जे आहे जे केलेलं सगळं म्हणजे आहे ते सगळं घालून घेतलं आहे. घटसर झालं आहे. थोडंसं अर्धा तास ना फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवायचं. तुम्हाला भरपूर वेळ असेल तर 2 तास वरती ठेवायचं. थंड झालं की आपोआप ह्याची बर्फी तयार होते. खूप सुंदर चवीला झाली आहे. मी एकदा नाही किती वेळाचं सांगू तुम्हाला, खूप सुंदर चालेल. त्यामुळं घरामध्ये असे काही तर कारभार झाले की आपलं दूध तापायचं विसरलं असेल, खराब झालं असेल तर अजिबात घाबरायचं टेन्शन नाही. अशा पद्धतीनं स्वीट करून काहीतरी पदार्थ आपल्या घरच्यांना खायला घालायचे. काही वेळेला बिना सांगता घातले तरीसुद्धा आवडीने खातात. सांगून घातले की जरा ओरडा खावा लागतो तरीसुद्धा आवडीनं खाणार, ही गॅरंटी देऊन सांगतो. ही बर्फी अगदी बघू शकताय हॉटेलमध्ये किंवा बेकरीमध्ये, हॉटेलमध्ये म्हणले मी, बेकरीमध्ये किंवा मिठाईच्या दुकानामध्ये ज्या पद्धतीने बर्फी असते ना त्याच पद्धतीनं इथं कटिंग चालू आहे माझ्या इथं बर्फीची. अगदी कटिंगसुद्धा अगदी पनीर आपण ज्या पद्धतीनं करतो ना त्याच पद्धतीनं हे कट होत आहे. कटसुद्धा व्यवस्थित होत आहे, मोडामोडी नाही, काय नाही, व्यवस्थित बर्फ्या पडत होत्या आणि मऊ दाणेदार अगदी आपल्याला विकतच्या मिळतात ना त्याच पद्धतीनं 1000 रुपयाचे किलो असतात ना त्याच चवीला अशा छान अशा बर्फ्या झाल्यात. काही टिप्स फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं बर्फ्या तयार करा. दूध नासावंच असं काही नाही, बिना दूध नासवता किंवा आपण जे पनीरला ज्या पद्धतीने करतो ना त्या पद्धतीनंच करून अशी पद्धतीने बर्फी तयार करा. खूप सुंदर चवीला लागते, खाऊन बघतं म्हणायचं भारीच.